नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. एव्हाना सारेच निकाल लागलेले आहेत आणि आता आपण नव्या महापौरांची वाट बघतोय. मित्रांनो, काही अतिशय वेदना देणाऱ्या वाईट अशा घटना या महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान घडल्या आहेत आणि त्या तुम्हाला नेमक्या सांगायच्या, ज्या इतरत्र तुम्हाला ऐकायला शक्यतो मिळणार नाही. अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे फडणवीसांनी पुढल्या काही दिवसामध्ये आपल्या या राज्यामध्ये काही कडक पावलं उचलण्याची गरज आहे. त्यापैकी त्यांना त्यांचं जे लाडकं दाम्पत्य आहे त्या दाम्पत्याला दूर ठेवण्याची गरज आहे. ते आहे अमरावतीचं राणा दाम्पत्य. या राणा दाम्पत्यानं अमरावती महापालिका निवडणुकीत अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं धुमाकूळ घातला आहे त्याला वेसण घालण्याची गरज आहे. किंबहुना अमरावतीमध्ये जो फार मोठा झटका धक्का भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे त्यात मोठी जबाबदारी राणा दाम्पत्याची आहे. राणा दाम्पत्य सहसा झुकणारं नाही. सर्वप्रथम त्यांच्या आर्थिक नाड्या स्वतः फडणवीसांना निष्ठुर होत कडक भूमिका घेत आवळाव्या लागतील. त्यानंतर राणा दाम्पत्याची अचानक वाढलेली संपत्ती इतरांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष वटणीवर आणतं तीच भूमिका तेच नियम राणा दाम्पत्याला लावायला फडणवीसांनी गरजेचं आहे. कारण राणा दाम्पत्यामुळे फडणवीसांचं अत्यंत आवडतं आजोळ आणि शहर अमरावती तेथेच नेमकी त्यांची मान खाली गेलेली आहे. त्यांच्या मनासारखे निकाल त्यांना आलेले नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चंद्रपूरचा. चंद्रपूरला नगरपालिका निवडणुका दरम्यान जोरगेवार आणि वडेट्टीवार तिकडे तो भांगडिया हे म्हणजे भांगडिया आणि जोरगेवार हे तर दस्तूरखुद्द भारतीय जनता पक्षाचे आमदार. त्यांनीच केवळ त्या मुनगंटीवार यांना वट्टीवर आणण्यासाठी त्यांची मस्ती आणि शक्ती कमी करण्यासाठी डावपेच आखले आणि त्याप्रमाणे नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं. यावेळी महापालिका निवडणुका लागल्या आणि तोच फॉर्म्युला मुनगंटीवारांनी या जोरगेवारच्या बाबतीत वापरला. कारण जोरगेवारांनी ऐन महत्त्वाच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे लॉयलिस्ट आणि जे सहज निवडून आले असते त्या जवळपास 17 उमेदवारांची परस्पर विल्हेवाट लावली आणि तिथे आपली माणसं उमेदवार म्हणून नेमली जी सारीच्या सारे पराभूत झालेले आहेत. त्यामुळे यावेळी जोरगेवारांना देखील फडणवीसांनी कडक शब्दामध्ये समज देण्याची गरज आहे. अर्थात ती समज दिल्यानंतर स्वतः मुनगंटीवारांनी देखील आपल्या हातून यापुढे पक्षाच्या बाबतीमध्ये भूमिका चुकीची ठरणार नाही याची दक्षता काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यातली भारतीय जनता पक्ष संपेल तो भाग वेगळा, पण मुनगंटीवारांसारखं एक राज्य नेतृत्व देखील 100% लयाला जाईल. या महापालिका निवडणुकीमध्ये उलट घडलं आहे. मुनगंटीवारांनी त्या जोरगेवारांना वटणीवर आणलं आहे, पण त्यासाठी पक्षाला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे आणि तेथेही त्या फडणवीसांची मान अशीच खाली गेलेली आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की येत्या महापालिका निवडणुका देखील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूनं निकाल लागणार आहेत.
फडणवीस पुन्हा एकदा राज्याला, भारतीय जनता पक्षाला, महायुतीला यश मिळवून देणार आहेत आणि नेमकं तेच घडलं आहे. आणि मी कुठलाही सर्व्हे केला नाही, कुठेही फिरलो नाही, पण एक केलं, फडणवीसांचे ज्या दिवशीपासून महापालिका निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवशीपासून पायाला भिंगरी लागल्यागत श्वासही न घेता त्यांचे दौरे सुरू झाले. आणि त्या दौऱ्यातला प्रत्येक तास 2 तासाचे त्यांचे कार्यक्रम मला जसेच्या तसे, काही पत्रकारांना देखील व्हॉट्सअपवर यायचे. आणि त्या दौऱ्यातले त्यांचं उत्स्फूर्त स्वागत, त्यांना मिळणारा रिस्पॉन्स, त्यांच्याविषयी असलेला आदर, हे सारं दिसून येत होतं. समजा फडणवीस नांदेडमध्ये गेले असतील आणि तिथले दिवसभराचे त्यांचे दौरे, त्या भागातले, त्या 3-4 जिल्ह्यातले दौरे आटोपले की मी त्या ठिकाणचे जे नामवंत पत्रकार आहेत त्यांना फोन करायचो, जे माझे मित्र आहेत. आणि ते मग फडणवीसांचं उत्स्फूर्त स्वागत कसं झालं किंवा फडणवीसांनी कसा बदल घडवून आणला ते मला सविस्तर सांगायचे. आणि त्याच भरोशावर मी तुम्हाला सांगितलं होतं की फडणवीसांची भाजप आणि महायुती या राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर निवडून येणार आहे. काही ठिकाणी मोठ्या चुका झाल्या म्हणून 2-3 ठिकाणी राज्यातल्या महापालिका भाजप महायुतीच्या हातून गेल्या आहेत. त्यातली फार मोठी चूक त्यांची लातूरात घडली. लातूरात केवळ 2 मोठ्या चुकांमुळे, मोठ्या घोड चुकांमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची लातूर शहरात वाताहत झाली, त्यांचं नुकसान झालं. अतिशय भारतीय जनता पक्षाची अतिशय सुंदर अशी घडी क्षणार्धात विस्कटली. आणि त्यासाठी त्या दोन्ही बाबतीमध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरले ते रवी चव्हाण. अर्थात पहिली चूक याआधी मी तुम्हाला सांगितली आहे की त्यांनी विलासरावांविषयीचं केलेलं बेताल वक्तव्य. दुसरी मोठी चूक जी मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे, एक लक्षात घ्या की लातूर, सोलापूर त्या भागामध्ये, त्या 3-4 जिल्ह्यांमध्ये जो लिंगायत समाज आहे त्याचं प्रमाण फार मोठं आहे. आणि लिंगायत समाजांचं मतदान अमुक एखाद्या पक्षाला, नेत्याला एकगठ्ठा पद्धतीनं होतं. ज्या पद्धतीनं मुसलमानांनी मस्जिदीमध्ये बांग दिली की तेच नेमकं घडतं, लिंगायत समाजामध्ये देखील आपापसात अतिशय एकी आहे. ते पक्षभेद विसरून एकत्र येतात आणि तेथेच भारतीय जनता पक्षाची फार मोठी चूक झाली. सुरुवातीला जोपर्यंत अर्चना पाटील चाकूरकर, दिवंगत शिवराज पाटलांच्या स्नुषा, त्यांना भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांनी महत्त्व दिलं होतं, नेतृत्वात झुकतं माप दिलं होतं, तोपर्यंत याच लातूर शहरात, लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा होता. पण ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोणी भडकवलं किंवा कोणी रवींद्र चव्हाणांना मिसगाईड केलं मला ठाऊक नाही. किंबहुना भारतीय जनता पक्षातले तिथले जे आपापसातले मतभेद, म्हणजे निलंगेकर विरोधात अर्चना पाटील, म्हणजे लिंगायत विरोधात मराठा, हा सारा प्रकार चुकीचा ठरला. अर्चना पाटलांचं महत्त्व ऐन मोक्याच्या क्षणी भारतीय जनता पक्षानं कमी केलं आणि तेथेच भारतीय जनता पक्ष गोत्यात आला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निकाल बारकाईनं बघितलेत. तुमच्या ते लक्षात आलं असेल की ज्या ठिकाणी स्त्रिया सुरक्षित असतात त्या ठिकाणी स्त्रिया आपणहून त्या पक्षासाठी धडपडतात, आंदोलनं करतात, नेतृत्व करतात आणि त्या पक्षाला यश मिळवून देतात. भारतीय जनता पक्षाचा फार मोठा बेस आत्तापर्यंत आजही
स्त्रिया हाच आहे, कारण त्यांना देवाभाऊसारखा सुरक्षित नेता माहिती आहे. पण तेच नाशिकमध्ये का घडलं नाही? तिथे तर देवयानी फरांदे किंवा सीमा हिरेसारख्या मातब्बर महिला नेत्या होत्या. पण तिथे भारतीय जनता पक्षाच्या इतर महिला नेत्यांनी पुढाकार घेतला नाही, निवडणूक लढवण्यासाठी धडपड केली नाही. तुम्ही अभ्यास केला पाहिजे की त्यांना तिथे का असुरक्षित वाटत होतं. आणि तेच नेमकं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडतं. जे देवाभाऊंचं तेच उद्धव यांचं. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये हेच सांगितलं जातं की फक्त प्रातर्विधी सोडला तर इतर सर्वत्र अत्र तत्र सर्वत्र त्यांच्या पत्नी त्यांच्या संगे असतात. म्हणजे त्या प्रातर्विधीला शक्य नाही म्हणून बाहेर उभ्या असतात, अन्यथा प्रत्येक ठिकाणी त्या बरोबर असतात. आणि उद्धवजींचा तोच स्त्री दाक्षिण्याचा स्वभाव महिला नेत्यांना, मुंबईतल्या महिला नेत्यांना भावतो. आणि त्या साऱ्या कणखरप्रमाणे कायम उद्धव संकटात असतील, अडचणीत असतील, कुठल्याही परिस्थितीत असतील, त्या कायम रस्त्यावर त्यांच्यासाठी उतरतात. महापालिका निवडणुकांमधले निकाल बघा, उद्धव ठाकरेंच्या जवळपास साऱ्याच्या साऱ्या महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. आता अत्यंत महत्त्वाचं, या कॅमेऱ्याला काही मर्यादा आहेत म्हणून, नाहीतर मी उभा राहिलो असतो आणि तुमच्यासमोर गोल गोल गिरक्या घेत खूप नाचलो असतो. एवढा मी आनंदी आहे, कारण उद्धव ठाकरेंच्या हातून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या हाती जी महापालिकेची सत्ता होती ती मुंबईकरांनी हिसकावून घेतली आहे. त्यासारखा आनंद नाही. या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजवरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी, महापौरांनी, उपमहापौरांनी, जे कोणी त्या महापालिकेत उद्धव ठाकरे गटाचे होते त्यांनी, आणि स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने, पत्नी असेल, मुलगा असेल, सारेच असतील, अतिशय धुमाकूळ घातला होता. श्रीमंत, गडगंज श्रीमंत अशी मुंबई महापालिका या उद्धव ठाकरेंच्या लोकांनी लुटून नेली आणि त्याला संपूर्ण साथ दिली, पाठिंबा दिला तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांनी. भरमसाठ भाव वाढवून ठेवले आणि मुंबई महापालिका त्यांनी नागडी करून टाकली. आणि त्यातूनच, त्या रागातूनच सारे जवळून उद्धव ठाकरेंचा हा प्रकार बघत होते. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा सत्ता हाती दिली नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या हाती त्यांनी सत्ता सोपवली आहे. पण भारतीय जनता पक्ष आणि नेमके एकनाथ शिंदेची शिवसेना दोघे मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षातले काही नगरसेवक, मी आता नावं घेत नाहीत, ते माझी नगरसेवक असतील, आता आमदार असतील, तेही काही कमी वस्तात नाही. ते देखील खूप बिलंदर आहेत, महाकलंदर आहेत. आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष तर त्यासाठी बदनामच आहे. त्यामुळे हेडमास्तर फडणवीसांना या साऱ्यांना धाकात ठेवणं गरजेचं आहे. जर ते घडलं तर पुन्हा कधीही उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या हातून, महायुतीच्या हातून सत्ता हिसकावून घेऊ शकणार नाहीत. सुरुवातीला जेव्हा राजेश खन्ना सुपरस्टार होता तेव्हा जुहूचं त्यावेळेस एक सेंटर हॉटेल आहे, त्या ठिकाणी तो आला होता. आणि त्या सेंटर हॉटेलमध्ये आणि त्याच्या सभोवताली मुंबईकर असून देखील त्यांनी ज्या पद्धतीनं गर्दी केली होती त्याला तोड नाही. मी थक्क झालो ती गर्दी बघून. त्यानंतर तोच राजेश खन्ना उतारवयात अलीकडे त्याचं सुपरस्टारपद गेल्यानंतर त्याला मी ताजलँड्सच्या पायऱ्यांवर अक्षरशः कोणाची तरी वाट पाहताना बघितलं होतं. सुपरस्टार राजेश खन्ना ते भगवान दादा पद्धतीचा फ्लॉप झालेला राजेश खन्ना, मला वाईट वाटलं. आणि आज पुन्हा एकदा वाईट वाटतं आहे त्या शरद पवारांकडे बघून. राजकारणातले सुपरस्टार राजेश खन्ना एकेकाळी या राज्यातले राजकारणातले सोलो हिरो
पण आज त्यांची जी वाताहत बघितली, निवडणूक निकालांमध्ये जो त्यांचा पराभव बघितला, अदानी, मोदी आणि फडणवीसांनी यापुढे आजपासून किंवा गेल्या 15 दिवसापासून ज्या पद्धतीनं त्यांना सांभाळून घेतलं आहे, ते जर सांभाळून घेतलं नसतं तर शरद पवार त्यांच्या गावी जाऊन शांतपणे अंथरुणावर पहुडले असते. वाईट वाटतं. माणसाला या हातावरचं त्या हातावर एक दिवस फेडावंच लागतं. तूर तेवढंच मित्रांनो. नमस्कार.